आणि त्याचप्रमाणे थँक्यू सो मच करण सर. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही सर्वजण पाहतात भूषणदादा भोईर आणि तसेच ग्रामस्थ मंडळ दहीसर आणि आई गावदेवी क्रिकेट संघ दहीसर आयोजित स्वर्गीय रामदास मोदी चषक 2025 आणि ज्याप्रमाणे हा फटका खेळला लाजवाब बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट बॉल गेला बॅकफूट पॉईंट रिजन बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार येतो. धाव फळक जर आपण पाहिलं तर या 4 धावांच्या मदतीने 4 ऑन द बोर्ड. ओपनिंग पेअर बॅटर महेश पाटील आणि त्यांच्या समोर तेजस ठाकूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळायचं तर आउट शाउट अपील बट बघा फर्स्ट लुकमध्ये असं वाटलं की पॉईंट ऑफ इम्पॅक्ट जो होता ज्याप्रमाणे बॉल जिथे लागला होता पायावरती आदळला होता हाईट फॅक्टर असावा असंच वाटलं. रिप्ले आपण पाहूया की मागील चेंडूवरती एक्झॅक्टली अंपायरने नकारलं का, कारण एकंदरीत अपील फार जोरात झाली होती कारण आत्मविश्वास उत्साह जास्त दिसत होता बट अंपायरने नकारलं. नेक्स्ट बॉल आता देखील क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. आमच्या ऑफिशियल अंपायर सध्या सगळी आपल्याला पाहायला मिळतात निरंजनजी सावंत सर आणि त्याचप्रमाणे प्रसाद सहस्रबुद्धे सर. आणि लढत देखील फार चांगली आहे. खिडकाली विपक्ष नागावशी बाटल आपण पाहत आहोत. आता लॉफ्टेड फटका बट ताकद आहे की नाही. लॉंग ऑल फील्ड कॅच पकडली जाईल. पक्की सफलता इथे मिळेल आणि बॅटर महेशला आता डगआउटची दिशा दाखवली सूरजने. पहिला धक्का तर तेजस ठाकूर इथे बाद झालेत. पहिला धक्का लागला. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 तेजस पाटील आता क्रमांक 3 वरती येतात. याआधी आपण पाहिलं की तेजस ठाकूर बाद झाले. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो 5 ऑन द बोर्ड 5 धावा धाव फलकावरती. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस अजून देखील चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला हवेमध्ये आणि थेट पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना हा पहिला तडाखा या पहिल्या डावामधला षटकार. पाहायला मिळाला फर्स्ट ओव्हर मधला जो शेवटचा चेंडू होता ज्याच्यावरती आपण पाहिलं तेजस पाटील याचा बॅटमध्ये षटकार आला आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 11 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम खिडकाली अगेन्स्ट नागाव ही बॅटल आपण पाहतात आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या योगेश दादा पाटील खिडकाई यांचं नुकतंच आगमन झालेलं आणि तेजस पाटीलसाठी बॅक टू बॅक 3 सिक्सेससाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर खिडकाईचे जितूदादा पाटील या मॅचचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. आमचे भूषणदादा पाटील यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या मातोश्री यांचं नुकतंच काही महिन्यां अगोदर निधन झालं होतं. स्वर्गीय मुक्ताबाई भगवान पाटील त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजकांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोहित पाटील सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होतात. फर्स्ट ओव्हर जर आपण पाहिलं तर 11 धावा खर्च झाल्या 1 विकेट देखील मिळाली. बट शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये मॅटर काय करतं की आज बॉलिंग युनिट विकेट्स काढणं आणि त्यासोबत इकॉनॉमिकल राहणं ही गोष्ट जास्त मॅटर करते. बट फर्स्ट ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल फुल टॉस होता बट बॅटचा अगदी टोला लागला. डीपमध्ये मिड विकेटला फुल राखेत उपस्थित. एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता
12वरती जाऊन पोहोचला. 12 ऑन द बोर्ड. बघा ज्याप्रमाणे ही सुरुवात राहिली, आपण एक प्रेडिक्शन करूया की 5 ओव्हरमध्ये किती बनवू शकतात. ज्याप्रमाणे सुरुवात आहे असं वाटतं की 60 पर्यंत इथे या पहिल्या सत्रामध्ये टीम खिडकाली पोहोचू शकते, बट ते होईल का? नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर होता, पुल खेळला फ्रंट फूट वरनं डीप मध्ये मिड विकेटला फुल डाऊन दी बॉल. कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता. दुसरा धक्का इथे लागला आणि बॅटर बाद झालेत. आपण पाहूया पारितोषिक आलेले खिडकाईचे योगेश दादा मात्रे यांच्याकडून बॅक टू बॅक 360 साठी 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. बघा एकंदरीत जर आपण पाहिलं रिप्लेमध्ये देखील ही गोष्ट पाहायला मिळाली की पेस ऑफ केलं होतं, कारण पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने हलकासा वळण घेणारा होता आणि थोडा अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने अकॉर्ड पोझिशनमध्ये आले आणि परफेक्ट पुलचा स्ट्रोक एक्झिक्यूट झाला नाही. दॅट्स वाय डीप मिड विकेटला एक चांगली कॅच पकडली जे फुल डीप मिड विकेटला होते. हर्षांग होते डीप मिड विकेटला. नेक्स्ट बॉल आता बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. सेकंड ओव्हर आतापर्यंत मी म्हणेन की बॉलिंग टीमसाठी चांगलं चाललंय, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 11 1 विकेट, बट त्यानंतर या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 3 चेंडू 1 विकेट आणि 1च धाव. नेक्स्ट बॉल आता स्वेशीट खेळायचा होता, बट बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल आणखीन एक येतो. पण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी ॲज अ टीम लक्षात ठेवा की सुरुवात तर मॅटर करते, सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे, पण त्याचप्रमाणे सर्वात जास्त काय मॅटर करतं? फिनिश कशा प्रकारे करता. सुरुवात इथे चांगली लागली, बट चांगल्या सुरुवातीनंतर आता या दुसऱ्या ओव्हरमध्ये अडचणी आता निर्माण होत आहेत. आता बॅट्सीकडा बॉलमध्ये विकेट किपर पोहोचलेत आणि कॅच देखील पकडली जाईल आणि तिसरा धक्का इथे लागतो. एक चांगल्या सुरुवातीनंतर आता खिडकाली संघ अडचणीमध्ये, कारण लागलाय हा तिसरा धक्का. पारितोषिक आलं योगेश दादा मात्रे यांच्याकडून 3000 रुपयांचं बॅक टू बॅक 360 साठी खिडकायचा फलंदाजांना. सध्या सगळीला ज्याप्रमाणे परिस्थिती आहे, बॅटिंग करणं इतकंही सोपं नाही आहे, कारण पाकलं गेलं तर 3 बॅटर सध्या डगआउटमध्ये पोहोचल्यात. याआधी आपण पाकलं बॅटर जे प्रथम बाद झाले, तेजस ठाकूर बाद झाले सर्वप्रथम, त्यानंतर तेजस पाटील बाद झाला, ज्याचा बॅटमध्ये आपण एक षटकार देखील पाकला, आणि त्यानंतर हरीश पाटील इथे बाद झाले 0वरती. न्यू मॅन इन दॅट नंबर 5 ही तेच येतो क्रमांक 5 वरती. आता काहीशा चर्चा बॅटर्स एकमेकांसोबत करतात, कारण बघा क्रिकेटचा खेळ नेहमी लक्षात ठेवा, फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पार्टनरशिप या शब्दाला फार मोठी किंमत राहते, कारण पार्टनरशिप जर तुम्ही बनवाल तर तुम्ही अपोनंट टीमला डॉमिनेट करू शकता. इनिशियल लेवल्सला साधारणपणे विकेट जर जातील, पार्टनरशिप नाही बनणार, तर पहिल्या सत्रामध्ये चांगलं टोटल उभं करणं ही गोष्ट असं बॅटिंग युनिट फार लांब निघून जाते. कधी कधी काय घडतं की एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं ना, तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये पाय रोवून उभं देखील राहावं लागेल, आणि सध्या सगळीला या दोन्ही बॅटर्सला उभं राहायचं खेळपट्टी भरती आणि या इनिंगला चालवायचं. कारण बघा 3 विकेट गेलेत, आणखी 1 ते 2 विकेट जर इथे क्विक सेशनमध्ये जात आहेत तर त्यानंतर कमबॅक करणं अवघड होऊन जाईल. आता देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर हा चेंडू खाली राहतोय. डॉट बॉल इथे येतोय. सेकंड ओव्हर मी म्हणेन की गेम चेंजिंग ओव्हर राहिलं, कारण या सेकंड ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर रन्स आला फक्त 1 धाव या सेकंड ओव्हरमध्ये, आणि 2 विकेट्स देखील काढले गेले. ही बाईक दाखवली जात आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची. येस, जी आपल्याला ज्यांनी स्पॉन्सर्ड केलेली आहे स्वर्गीय रामदास स्मृती चषकाच्या दहिसरच्या या दुसऱ्या प्रवासासाठी स्वर्गीय शांतीबाई बाबूराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ आदरणीय उद्योगपती बालाजी इस्टेट आणि ध्रुव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नरेशजी मधुकर ठाकूर साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि दरम्यान नुकतंच ज्याचं आगमन झालेलं आपल्या सर्वांचा अभिमान, ठाण्याचा वंडर बॉय, ज्याची पुन्हा एकदा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, अर्थातच केतन मात्रे यांना विनंती करेन की आपण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या वाकड्यांचं केतन आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम.
2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरमध्ये तब्बल 12 धावा, 3 विकेट्स आणि खेळ शिल्लक आहे 3 ओव्हरचा पहिल्या सत्रामध्ये. विनंती असेल केतन दादा या आपण व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा अर्धशतक आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर सारे केतन म्हात्रे यांच्या बॅटमधनं पाकलेली आहेत. बट लास्ट सीझन आपण माझी मुंबईचा अगेन्स्ट अर्धशतक त्यांना बनवताना पाकलं होतं इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये. आपलं हार्दिक स्वागत आहे या आपण व्यासपीठावरती. त्याचप्रमाणे आणखीन जर सांगायचं झालं तर बघा स्पर्धा तर फार चांगली सुरू आहे. बट स्टेजच्या डाव्या बाजूला आकाजी कोटकर यांचा एक स्टॉल आहे. हा फटका दरम्यान गॅपमध्ये लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचलेत बट मिसफिल्ड झाली आणि त्या जोरावरती बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डिनरची वेळ तर झालेली आहे. कोणाला डाळ मुंडी आणि त्याचबरोबर चायनीजचा आस्वाद घ्यायचा असेल तर मंचाच्या डाव्या बाजूला आकाशजी कोटकर यांचा जरूर तुम्हाला स्टॉल पाहायला मिळेल. स्वखर्चाने जरूर डिनरचा आनंद घ्या. कॅच पकडली जाईल. कॉट अँड बॉलच्या स्वरूपामध्ये आता धक्का लागला चौथा. चे ऑफिशियल स्कोरर सातत्याने पागले गेले तर कल्याण डोंबिवली 40+ संघटनेने फार मोठा विश्वास त्यांच्यावरती नेहमीच दाखवला. ॲज ऑफिशियल स्कोरर तुम्हाला 40+च्या प्रत्येकी स्पर्धेमध्ये ते नेहमीच पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जेव्हाही त्यांना वेळ मिळतो तेव्हा रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील ते स्कोरिंग करत असतात. एक फार चांगलं व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे अतिशय चांगले गुणलेखक आहेत अशोकजी पाटील सरांचा मी आवर्जून उल्लेख करेन. आणि भरपूर चांगली माहिती तर आमच्यापर्यंत पोहोचवतात की आतापर्यंत हा 15वा बॅटर होता जो झेलबाज झाला आणि त्यानंतर आतापर्यंत 26 बॅटर्स या स्पर्धेमध्ये आऊट झालेले आहेत. बघा एक स्कोररचं काम सोपं नाही आहे, कारण किती रन्स बनल्या ऑल ओव्हर, किती विकेट्स गेल्या ऑल ओव्हर, या माहिती ठेवाव्या लागतात. बॅटची कडा बॉल ओव्हरमध्ये विकेट किपरच्या शॉट राहिले, अटेम्प्ट देखील नाही केला कारण फार वरनं बॉल गेला होता. दरम्यान जर आपण पाहिलं तर इन बिटवीन पूर्ण केली जाईल. एक सिंगल धाव फलक या एका धावेच्यामध्ये स्कोर काढता 17वरती. बघा पहिला सामना आपण जो पाहिला तो देखील लो स्कोरिंग होता. त्यानंतर एक चांगली मॅच पाहायला मिळाली, बट ॲट दी एंड खाडी टीमने बाजी मारली. बट त्यानंतर आपण हा तिसरा सामनाच्या रात्रीमधला आपण पाहतोय खिडकाली अगेन्स्ट नागावी बाटेल. बट सुरुवात चांगली होती असंच मी म्हणेन, बट त्यानंतर गेम चेंज झाली बिकॉज सेकंड ओव्हर फक्त एकच धाव 2 धक्के. बॉलर रोहित पाटीलला आपण पाहिलं, त्यानंतर सिद्धू भोईर या थर्ड ओव्हरमध्ये आतापर्यंत सिद्धूला देखील एक सफलता मिळेल. त्याने 5 धावा कन्सिड केलेल्या आहेत आतापर्यंत. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता, बॅटचा अगदी टोला लागला, लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 18 ऑन द बोर्ड, 18 धावा धाव फलकावरती. बघा वारंवार ॲज अ कॉमेंटेटर आम्ही देखील ज्याप्रमाणे परिस्थिती असते त्याप्रमाणे माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो. बट काय असतं होनेस्टली सांगायचं झालं तर मैदानाच्या बाहेरनं बोलणं फार सोपं असतं, बट मैदानाच्या आतमध्ये त्या परिस्थितीमध्ये त्या प्रेशरला हँडल करून खेळ करणं हे प्लेअरसाठी फार अवघड कार्य असतं. आणि सध्या सगळीला प्रेशर आहे बॅटिंग टीमवरती. बट हा लॉफ्टेड फटका हवेमध्ये, फिल्डर आहेत आणि फक्त पाहतच राहतील. अंडर प्रेशर बॉलला थेट पाठवलं, खाऊ कॉर्नर पार, षटकार. वाढत होता, बट या अडचणींमध्ये आता थोडी हिंमत दाखवली विनयनं आणि हा प्रहार केला, षटकार येतो. मोठा फटका आला. नेक्स्ट बॉल आता पॅनवरती अदलला आउट, या स्विंगर अप लेग बी फॉर विकेट. लास्ट बॉल वरती षटकार होता, बट त्यानंतर प्रतिउत्तर इथे दिलं गेलं आणि धक्का आता हा लागलाय 5वा. अर्धी टीम डगआउट मध्ये.
तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय भूषणदादा भोईर साहेब, युवा उद्योजक आणि त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ दहीसर आणि आई गावदेवी क्रिकेट संघ दहीसर आयोजित स्वर्गीय रामदास मोती चषक 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना टॉससाठी इन्व्हाइट करतो टीम मोठी देसाई आणि त्यांचा अगेन्स्ट पडले अशी लढत आपण यानंतर पाहणार आहोत. सो दोन टीमचे कॅप्टन रेडी राहा. फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरचा अखेरीस 24 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. टीम खिडकाली 5 बॅटर्स बाद झालेत. बघा पहिल्या सत्रामध्ये काय होतं की ॲज अ बॅटिंग युनिट आपल्याला एक गोष्ट ठाऊक नसते की एक्झॅक्टली आपल्याला पोचायचं कुठे, आणि त्यामध्ये कधी कधी अति आक्रमक आपण होतो आणि त्यामध्ये मिस्टेक्स होतात. आणि या पहिल्या सत्रामध्ये तेच पाहायला मिळतं की अति आक्रमक झालं. कारण शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये एक गोष्ट असते, या चेंडू नंतर आपण ती चर्चा करूया. दरम्यान ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. डॉट बॉलने सुरुवात दरम्यान या चौथ्या षटकाची होत आहे. बघा जी गोष्ट मी सांगत होतो की मी एक एक्सपर्टचा इंटरव्ह्यू देखील ऐकला होता की जर तुम्हाला लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये एखादा आकडा जर तुमच्या माइंडमध्ये आहे ना, जर फॉर एक्झाम्पल 5 ओव्हरची मॅच आहे, 5 ओव्हरमध्ये जर तुम्हाला बनवायच्या 60, तर तुम्हाला माइंडमध्ये फर्स्ट ऑफ ऑल 40चा विचार करावा लागेल. 40पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला विकेट्स हातावर ठेवावे लागतील, तेव्हा तुम्ही 40च्या 60 बनवू शकता. पण विकेट जर हातामध्ये नाही राहतील ना, तर त्या 40च्या 30 देखील बनणार नाही. आणि पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत तेच राहिलं. आता हुकचा फटका हवेमध्ये, फिल्डर त्या क्षेत्रामध्ये पोहोचतायत, धावतायत, पण अखेरीस बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. संघांना विनंती आहे, रियांश 11 जवान मोठी देसाई आदर्श क्रिकेट संघ पडले. टॉससाठी पहिला ऑफिशियल कॉल रिपोर्ट करायचे दोन्ही संघांचे कॅप्टन. बघा स्टील मी म्हणेन की या परिस्थितीमधनं देखील मे बी 40 to 45 जर बनवू शकले तरी सुद्धा फाईट तर होऊ शकते. कारण नाईट क्रिकेट हा सेशन अशा प्रकारे राहतो की यामध्ये 8 रन पर ओव्हर, 9 रन पर ओव्हर बनवणं देखील अवघड. बट सध्या असा घडीला फर्निचर इथे डिस्ट्रॉय केला. क्लीन बोल्ट धक्का लागला 6वा. लास्ट इयर विशाल, तुझ्या माहितीसाठी पहिल्या सीझनच्या क्वार्टर फायनलमध्ये 2 संघ समोरासमोर होते. अशी माहिती जरूर मुन्ना शेख मला सध्या देत आहेत. आणि खिडकाईच्या अगेन्स्ट नागावने क्वार्टर फायनलची लढत जिंकली होती. पाहूयात, सेकंड सीझन आहे आणि रजनी स्पर्धा आहे, त्यामुळे पाहूयात. आता पहिल्याच फेरीमध्ये समोरासमोर आहेत, मात्र आता नागावच्या अगेन्स्ट खिडकाई तो रिव्हेंज घेते का सेकंड सीझनमध्ये? दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. येस एक्झॅक्टली. म्हणजे लास्ट सीझनमध्ये देखील या दोन्ही टीम्सने चांगले कार्य केलं होतं. बट आता असं वाटतंय की या पहिल्याच फेरीमधनं एका टीमला आता घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. बट तो कोणता संघ असेल? धावफलक 28 वरती 6 धक्के लागलेत. फुल लेंथ टाकला, लॉफ्ट केला. आता देखील मिस्टामिंग बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफचा फिल्डर उपस्थित आहे आणि कॅच पकडली जाईल. आणि 7वा धक्का इथे लागलाय. जो बॅटर येतोय मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत फक्त एकच गोष्ट हातामध्ये आली, ते म्हणजे अपयश. आणि त्या जोरावरती हा 7वा धक्का. सरांनी एक माहिती पोहोचवली की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये 13 बॅट्समन 0 वरती बाद झालेत. बट माझी माहिती एक आहे की जस्ट एक आम्ही फायनल कव्हर केली, त्या फायनल मॅचमध्ये 14 बॅटर 0 वरती बाद झाले होते एकाच मॅचमध्ये. पहिल्या सत्रामध्ये टीमने बनवलं 15, 16 धावांचं लक्ष होतं 4 ओव्हरची मॅच. आणि सेकंड इनिंगमध्ये टीम 15 वरतीच ऑल आऊट झाली आणि चेसिंग कंपल्सरीचा ॲडव्हान्टेज. दॅट्स वाय फर्स्ट बॅटिंग ज्यांनी केली त्यांनी सामना जिंकला. हा क्रिकेटचा खेळ. आणि जस्ट मला वाटते की 2 हप्ते अगोदरच ती फायनल झालेली. बट कोणासोबत झाली आणि कोण खेळत होतं ते मी सांगणार नाही आहे. धावफलक 28 वरती 7 धक्के लागलेत. कारण बघा मी याआधीही उल्लेख केला,
कारण या क्रिकेटच्या खेळाने ना तुम्ही जर इतिहास उचलून पाहाल किंवा सध्याच्या घडीला जे सामने होतात ते तुम्ही जर नीट पाहाल ना तर एक गोष्ट तुमच्या निदर्शनामध्ये येईल की शेवटच्या चरणापर्यंत फाईट करणं किती इम्पॉर्टंट आहे. बॅट सिगडा बॉल हवेमध्ये शॉर्ट थर्डला फिल्डर आहे उपस्थित. एक सिंगल रन प्रमाणे ते मिळेल. धावफलक या एका धावेसमतीने स्कोर कार्ड आता 29. कारण हे मी का सांगतोय कारण क्रिकेट या खेळाने आपल्याला ही गोष्ट नेहमीच शिकवली की जोपर्यंत समोरचा प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. शेवटच्या चरणापर्यंत तुम्ही फाईट करा. हेच तर आपल्याला क्रिकेटने शिकवलं. ॲज अ प्लेअर जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना हीच खेळ भावना आपली असली पाहिजे की 101% कमिटमेंटने आपल्याला खेळायचं. पडल्यानंतर चेंडू आता बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता 30 30 धावा धावफलकावरती. कारण काय असतं की कुठे ना कुठे ॲज अ प्लेअर जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो आपण आपल्या परीने काय केलं ते देखील मॅटर करतं. त्या अनुषंगाने स्वतःला पूर्णपणे झोका. लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल हव्यामध्ये आहे आणि स्ट्रोक गॅपमध्ये आहे आणि हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील आहे. चौकार. फोर्थ ओव्हर स्कोर कार्ड 34 लॉस ऑफ 7 विकेट्स टीम खिडकाली. कारण जर आपण 2010-2012मध्ये गेलो आणि ओडीआय क्रिकेट जर आपण पाहिलं तर त्यावेळेला 250 270 चांगला स्कोर कार्ड मानला जायचा. त्यानंतर आपण 2015 क्रॉस जेव्हा केला 2015 ते 2020चा बिटवीन आपण पाहिलं की 350 बनवल्या तर ते सेफ टोटल मानलं जातं 300 350. आजच्या डेटला जर आपण फर्स्ट इनिंगमध्ये 400 जरी बनताना पाहिल्या ना तरी असं वाटतं की सेकंड इनिंगमध्ये चेज होतील. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तेच राहिलं. आधीचा काळ जर आपण उचलून पाहिला की 4 ओव्हर 35 40 किंवा 30 देखील बनल्या गेलं तर त्या देखील डिफरंट व्हायचा. पण आजच्या डेटला ते करणं अवघड झालं आहे कारण क्रिकेट इतका डेव्हलप झाला. दॅट्स वाय बघा ज्याप्रमाणे वेळ चालते वेळेनुसार स्वतःला आपण बदलवणं अपडेट्स आणणं या गोष्टी देखील फार मॅटर करतात. आणि सध्या सगळे या मॅचमध्ये जर आपण विचार केला ना तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि स्कोर कार्ड 34 आणि विकेट्स आतापर्यंत गेलेत 7 विकेट गेलेत. बघा या मॅचमध्ये घडलं काय की 7 विकेट्स का गेलेत. कारण ज्या गोष्टीचा उल्लेख मी अगदी पहिल्या षटकामध्ये देखील केला की पार्टनरशिप बनवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उभं राहावं लागेल बट ते कार्य झाले नाही. दॅट्स वाय 7 विकेट गेलेत. शेवटचं षटक आणि बॉलर नयनचा पगलाच बॉल पडल्यानंतर खाली राखलाय. रनआउटची शक्यता होईल का आणि बॅटर पोहोचलेत असं वाटलं. यस बॅटर पोहोचलेत आणि 22च्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल. धावफलक आता 35 धावा धावफलकावरती. अमित मडवी साहेब यांच्याकडून सागर ठाकूरला पारितोषिक येतं. बॅक टू बॅक 3 सिक्सेससाठी 3000 देण्यात येतील. आणि देवीदास मोकाशी यांच्याकडून देखील आयवा झेलला पहिल्या मॅच पासून हे फायनल पर्यंत पारितोषिक असेल. प्रेक्षकांना रेलिंगच्या बाहेर आयवा कॅच पकडली तर 500चं कॅश प्राइज देण्यात येईल. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. बघा लास्ट ओव्हरमध्ये देखील मोठे फटके खेळायला हवेत बट ज्याप्रमाणे बॉलिंग होत आहे त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर मोठे फटके खेळणं इतकंही सोपं राहिलं नाही आहे. कारण पहिले 2 चेंडू आपण पाहिलं 22 एक सिंगल त्यानंतर हा निर्धाव चेंडू नेक्स्ट बॉल. आता बॅटर स्टेप आउट झाले होते. फुटवर्कचा थोडा वापर केला होता. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. बॉल फील्ड करतात. रनआउटची शक्यता आता इझी रनआउटची शक्यता बॅटर होती. रनआउट धक्का लागला आता हा 8वा. नेक्स्ट बॉल सुयोग येतो. सुयोग येत्या क्षणी मोठा फटका खेळायचा होता तर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कॅच पकडली जाईल. आता लागल्या 9वा धक्का आणि आता असं वाटतंय की दुसरा संघ ठरेल कॅच स्पर्धेमधला ऑल आउट होणारा. याआधी दैसर टीमला आपण ऑल आउट होताना पाकलं. आता खिडकाली देखील होईल का. 9वा धक्का
बघा 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जर ॲज अ बॅटिंग युनिट आपण ऑलआउटच्या जवळ पोहोचतो ना, तर कुठे ना कुठे बॅटिंगचा दर्जा फार कमकुवत राहिला असंच मी म्हणेन. कारण 5 ओव्हरची मॅच, कारण 9 धक्के आतापर्यंत लागलेत आणि 36 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत. येणारे 2 क्रमांक 11 वरती बॅटर अनिल म्हात्रे पायावरती आदळला, हलकीशी अपील देखील झाली. दरम्यान लेग बायजच्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल. धाव फळक पुढे जातो. स्कोर कार्ड 37 37 धावा धाव फळकावरती. नेक्स्ट मॅच पडले विपक्ष मोठी देसाई, सो दोन्ही टीमचे कॅप्टन. शेवटचा बॉल दरम्यान रनआउटची शक्यता आहे का, आणि अंतिम बॉल वरती खिडकाली संघ ठरला दुसरा संघ या स्पर्धेमधला, जो झाला ऑल आउट. अवघ्या 37 धाव्यांवरती ऑल आउट झालेली आहे टीम खिडकाली आणि 38 धाव्यांचं लक्ष्य त्यांनी सेट केलं अगेन्स्ट टीम नागाव. आपण टॉस देखील करणार आहोत. सो मोठी देसाई टीमचे कॅप्टन आणि त्यांचा अगेन्स्ट खेळणारा संघ पडले टीम. चला टॉससाठी या. अविक दादा महाडे दादांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. मी दादांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि तसेच दरम्यान पडलेगावचे कैलास दादा म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन टीमचे कॅप्टन आमच्या समोर जोडले गेले आहेत. टॉस आपण इथे करणार आहोत. अविक दादांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. दादांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कैलासदादा पाटील, कैलासदादा म्हात्रे दादांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या. दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. बघा टॉस आपण करतो आणि कॉइन विषयी थोडी माहिती आपण देऊया. फर्स्ट ऑफ ऑल कॉइनच्या एका बाजूला टीम जय माता दी इंटरप्राइजेस आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025. कॉल कोण करतोय? कॉल असेल टी मोठी देसाईचा. मोठी देसाई टीमचा कॉल. रिटॉस आपण करणार आहोत. मोठी देसाई टीमचा कॉल. जय माता दी अशी मागणी आहे आणि दरम्यान स्वर्गीय रामदास स्मृती चषकाला म्हणजे टॉस पडले टीमने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थोडीशी चर्चा आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनसोबत नक्कीच इथे करणार आहोत. दोन्ही मान्यवरांना आमचा विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वप्रथम हा प्रश्न विचारेन, आतापर्यंत पडली टीमसाठी हा सीझन कसा गेला? चांगला गेला. आणि आता टॉस जिंकल्यासमोर मोठी देसाई टीम आहे, सो डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करू. आणि या सीझनमध्ये मोठी देसाईसोबत कोणती मॅच झाली आणि जर झाली असेल तर निकाल? पहिलीच आहे. म्हणजे या सीझनमध्ये फर्स्ट टाइम मोठी देसाईचा अगेन्स्ट तुम्ही खेळणार आहे. सो प्लॅन कशा प्रकारे असणार? 5 ओव्हर आहेत की आम्ही या टोटलपर्यंत डिफेंड रोखू शकतो टीम मोठी देसाईला? आणि जी तुमची मेन टीम आहे सर्व प्लेअर अवेलेबल आहेत की काही प्लेअर अनअवेलेबल असं काही? तसं काहीच नाही. प्लॅन आम्ही सर्व मैदानावर करू. इथे काहीच नाही. म्हणजे सिक्रेट प्लॅन्स आहेत. आणि शेवटचा एक प्रश्न असेल तुमच्यासाठी, ज्याप्रमाणे हे नियोजन आयोजन पाहता काय म्हणाल या स्पर्धेविषयी? आयोजन खूप सुंदर केलेलं आहे. बेस्ट ऑफ लक टीम पडले. मोठी देसाई टीमचा कॅप्टन आमच्या समवेत आहेत आणि आतापर्यंत मोठी देसाई टीमसाठी सीझन कसा गेला? खूप छान झालं आहे. आणि जर टॉस तुम्ही जिंकला असता तर डिसिजन काय होता? फिल्डिंग केली असती. बट आता विपरीत करायचं, बॅटिंग करायची, तरी माइंडमध्ये एखादा टोटल की 5 ओव्हर आहेत, आम्ही या टोटलपर्यंत जर पोहोचलो तर तो टोटल आम्ही पडलेच्या अगेन्स्ट डिपेंड करू शकतो, एखादा आकडा? असं काय नाही, जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू आम्ही. आणि स्क्वॉड सर्व मेन प्लेअर अवेलेबल आहेत की काही प्लेअर अनुपस्थित असं काही?
नाही नाही सर्व प्लेयर आहेत. सो बेस्ट ऑफ लक टीम मोठी देसाई. आणि टॉस इथे कंप्लीट झाला आणि टॉस जिंकला टीम पडले आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू विशाल, थँक्यू करण. नाव बॅक टू क्रिकेट. जिंकण्यासाठी 38 सामाचं लक्ष स्पर्धा आपण पाहतोय, फार मोठी स्पर्धा ज्यांच्या नावाला सजी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी रामदास मध्ये ट्रॉफी 2025चं पर्व पाहतोय, वर्ष दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय ना बॅक टू क्रिकेट. आत्ताच आमची चर्चा झाली खेळूंच्या सोबत की सांगितलं महेंद्रने देखील की जी खेळपट्टी आहे ना ती गोलंदाजांना जास्त पोषक आहे, कारण तिथे पिचिंग जास्त झाली, रोलिंग जास्त झाली, चेडू स्किड होतात, जास्त वेगाने येतात. तेव्हा आमची मगाशी चर्चा झाली महेंद्रसोबत की एक्झॅक्टली व्हॉट इज द रिपोर्ट ऑफ विकेट. त्याने सांगितलं खेळपट्टी गोलंदाजांना जास्त पोषक आहे, त्यामुळे कुठल्याही सामन्यात तुम्हाला धावा उभारता आल्या नाही आहेत, हे मात्र खरं आहे. चला बोला आपण सामन्याकडं. दुसरा संघ अलॉट झाला होता खडकाळी संघ. बघायचं 38 सामान कुठताना नागाव संघाला किती मदतीत संघर्ष करावा लागणार आहे. सर्व कडे प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. रात्रीच्या या शांत वातावरणामध्ये 10:33 होतात. सन्मान्य आमचे विश्वनाथ चेट मस्कर देखील या सामन्याचा आनंद घेतात. स्वागत आहे तुमचं देखील मस्कर साहेब, स्वागत आहे तुमचं देखील. उरती विकेट, पहिला चेडू ड्राईव्ह केला, चेडूला चांगला बॅकअप. यास गुड फिल्डिंग. धावची शक्यता कमी येते, यावेळी मात्र नाही जमलं. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहिली तर शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, विकेट किपरच्या मागे एक्झॅक्टली तुम्हाला 4 खेळू पाहायला मिळतात. म्हणजे विकेट किपर पकडून 5 खेळू यावेळी मात्र वेस्टर्नच्या मागे आहेत, त्यामुळे राहिले ते फक्त 6 खेळाडू आणि त्यामध्ये गोलंदाज राहिले 5, त्यामध्ये 2 बाहेर आहेत, एक मात्र स्लीपर कव्हर रिझनला आणि एक मात्र थर्ड मॅन रिझन लॉंगॉनमध्ये. पहिला षटका फेकला, चेंडू उचलून फेकला डोक्यावरनं. यास त्याचीच मी चर्चा केली, मिड विकेटच्या डोक्यावरनं पहिला षटकार. मजा येईल सामन्यामध्ये. ऋतिकच्या बॅटमध्ये ऋतिकला मध्ये पहिला षटका लावला अर्षांगनं चांगला फलंदाज. अर्षाचा स्टान्स बघा, फार वेगळा आक्रमक फलंदाज असणारा डावकुरा फलंदाज. ओ कमबॅक सुंदर केलाय, मॅग्निफिसंट गोलंदाजी. डाऊन द लाईन जेव्हा तुम्ही गोलंदाजी कराल त्यावेळी फलंदाज मात्र बीट केले तरी मैदानावरती. हे चित्र पाहिलं आता मैदानावरती, कारण जेव्हा चेडू डाऊन द लाईन राहिला, चेडूला स्किट केलं, वेगवान गोलंदाजी, गती देखील जास्त प्रदान केले, अचूक दिशा आणि योग्य भेद्यता. डॉट चेडू, चांगला कमबॅक. तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 150 चेंडू फेकण्यात आले आणि 196 धावा कुठल्यात. काय बात आहे अशोक. सध्या ते डे नाईट स्पर्धा कव्हर करतात, झोप नाहीये तर देखील चांगली स्कोरिंग. थँक्यू अशोक. ओ इम्प्रोव्हाइज करायचा प्रयत्न नाही जमला फलंदाजाला. चांगलं कमबॅक आहे. जर एखादा षटकार मारल्यानंतर जर तुम्ही 2-3 चेंडू डॉट होत असाल तर त्या षटकाराला किंमत राहत नाहीये, हे विसरता कामा नाहीये. कारण जेव्हा तुम्ही षटकार मारता तेव्हा तुमचा बॅटिंग स्ट्राइक 600चा असतो आणि जेव्हा तुम्ही 2 चेंडू बीट झालात आता तो 200 वरती आलाय, लगेच शेअर मार्केट घसरतो. हे क्रिकेट आहे मैदानावरती. धाबा कधी 6 धाबा. येस बघा, जर सिद्धूने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर संतोष दादा पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. वेल डन, वेल डन, व्हेरी गुड कमबॅक, व्हेरी गुड कमबॅक. जेवढं कौतुक करतं गोलंदाजाचं कमीच आहे. ज्यावेळी षटकार मारला या फलंदाज हर्षकला त्यांना शांत ठेवल्यामध्ये होती. हर्षकनं जेव्हा षटकार मारला त्यानंतर त्याला 3 चेंडू बीट केले गोलंदाजांना. गुड बॉलिंग ऋतिक फ्रॉम ऋतिक म्हात्रे. चांगला संघ पाहायला मिळतो इन ॲक्शनमध्ये. या संघाचा ड्रेस कोड पाहिल्यानंतर मला न्यूझीलंड संघाची आठवण आली, जेव्हा त्यांचा ड्रेस कोड आहे या संघाचा, ज्या पद्धतीने संघ उतरलाय. खिडकाळी संघ चांगला परफॉर्मन्स दिलाय. मी मगाशीच उल्लेख केला की आता झालेली मकर संक्रांत चषक 2025चं पर्व जन्म क्रीडा निलजी यांच्या माध्यमातून काय परफॉर्मन्स दिला खिडकाळी संघानं. शेवटच्या टॉप 4मध्ये संघ पाहायला मिळाला त्या स्पर्धेमध्ये. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये कामगिरी थोडीशी महेशच्या जो संघानायक आहे संघाचा थोडीशी घसरली, तर संघ या स्पर्धेत बाहेर फेकावं लागलं. बघायचं या संघामध्ये या सामन्यामध्ये किती कमबॅक आहे. गुड बॉलिंग फ्रॉम द बॉलर. दर्शक दाबलकावरती ओ स्विचीचा प्रयत्न. या सेटेज पंचाने सांगितलंय की फलंदाज बाद आहे, मात्र फलंदाज सांगतात की एज लागले. आता मध्ये चेक केलं जाईल तिथे. बघायचं आहे जर पंचांना वाटलं तर ते दुसऱ्या पंचांची मदत घेतील आणि आता फलंदाजाला परतावं लागणार आहे. चला 7 धावा दाबलकावरती. यस परतावं लागणार तुम्हाला. अंपायर विल बी फायनल. कारण खूप चांगले पंच आहेत या स्पर्धेमध्ये. चांगलेच पंच तुम्हाला पाहायला मिळतात. सन्माननीय मिस्टर रमाकांत पवार सर, मिस्टर निरंजन सावंत सर आणि मिस्टर प्रसाद सहस्रबुद्धे सर. षटकाची झाली सांगता 7 धावा 1 बाद. थोडीशी साबत सुरुवात. एक षटकार मारल्यानंतर देखील सुंदर गोलंदाजी. यस दिस आहे.
आणि समारंभाकडे बोलूया. आज भरपूर सारे प्रमुख अतिथी आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यामध्ये आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय योगेश दादा म्हात्रे समाज आपण शुभ सन्मान करणार आहोत, जे स्पेशली आज खिडकाले भरण्या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेले आहेत. प्रभाकर दादा भोईर दादांच्या शुभ हस्ते योगेश दादा म्हात्रे दादांचा आपण शुभ सन्मान इथे करूया. दादांना मी विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. दादांचा शुभ सन्मान केला जाईल. आज अगदी वेळात वेळ काढून साहेबांनी ही बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवलेली आहे आणि दादांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित रोहन दादा म्हात्रे दादांचं देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. रोहन दादा म्हात्रे दादांचं आपण शुभ सन्मान करणार आहोत. ते देखील उपस्थित आहेत. प्रभाकर दादा भोईर दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाणार आहे. शुभ सन्मान द्रमाने ते केलं जातं. त्यानंतर अविकदादा महादे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. अविकदादा महादे दादांचं देखील शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आज आपल्याला स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 मध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी प्रभाकर दादांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान निर्माण करायचा आहे. विशाल, जे व्यक्तिमत्व आपण पाहतोय अभिक महादे सर्वात जास्त फॉरेन कंट्रीज टूर करणारं एकमेव व्यक्तिमत्व आमच्या रायगड परिसरातील. 30 दिवसामध्ये ही व्यक्तिमत्व 20 दिवस फॉरेन कंट्रीमध्ये असते. स्वागत आहे अभिष तुमचं या स्पर्धेमध्ये, मनापासून स्वागत. 9 धावा 1 बाद स्थिती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी गरज आहे ती फार मोठ्या धावसंख्यांची नाही आहे, मात्र 38 धावा कुटायचे मध्ये त्या धावसंख्या काढताना देखील दमछाक होते मैदानावरती. 21 धावा 10 1 बाद. वेलकम अभिक. आमचे कैलास शेट देखील आलेत, त्यांचं देखील स्वागत करूया. पडल्याचे रोटरी क्लबचे अध्यक्ष आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. हे आमचा मित्र परिवार आहे. 10 धावा 1 बाद. मजा येईल सामन्यामध्ये. उर्दू विकेट. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. प्रत्येक गोलंदाज आपण पाहिल्या मैदानावरती खूप चांगली गोलची करतोय. करायचं कारण आहे कर जी विकेट मगाशी महेंद्रने आम्हाला सांगितलं चर्चा केल्यानंतर की विकेट गोलंदाजांना जास्त लाभदायक आहे, पोषक आहे. खाडी संघाने या स्पर्धेमध्ये 53 धाबा कुठल्यात, मध्ये त्यामध्ये 12 धाबा अवांतर होत्या, 7 धाबा वाईट आणि एक षटकार आला होता, तो झेल सोडून बाहेर गेला होता. तर त्यांची धावसंख्या देखील कमी पाहायला मिळाली असती, हे देखील नाकारता येत नाहीये. गुड बॉलिंग. ओ अगोदर बॅटचा फेस खोलला आहे. डाऊन द ट्रॅक फलंदाजाला मिड विकेटच्या डोक्यावरनं केल्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. धावसंख्येला आकार नाहीये मैदानावरती. फक्त धावा झाल्या 10 आणि गडी बाजूला ते 1. दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना P1चा वापर सुंदर झाला नाहीये. P2 मध्ये देखील चांगली गोष्टी करतोय गोलंदाज तेजस ठाकूरचा आम्ही कौतुक करतोय. जबरदस्त अटॅकिंग गोष्टी दाखवत असताना लेन्स चांगले, त्याची पेस चांगला त्याच्यामध्ये तो दाखवत असताना ओ कट केल्या बॅकफुटला. बॅकअप चांगलं होतं. शॉर्ट पॉइंटला सागर आला होता, मात्र सागरने चेंडू दिला कुठे, हा देखील प्रश्न होता. विकेट किपरच्या मागे त्यानं फान लेगला चेंडू फेकलाय. एकदा मिळणार मैदानावरती. जास्त उत्तेजन आता ही देखील महत्वाची नसते. आणि धावसंख्येला 1 नाकार. 11 धावा 1 बाद. दुसरे षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. अशोक, तुझ्या माहितीसाठी सांगतोय पॉवर प्ले मध्ये कोणतेही फलंदाज पॉवर दाखवू शकला नाहीये आतापर्यंत स्पर्धेचा. खाडी संघानं 27 धावा कुठल्या होत्या 2 षटकांमध्ये. त्या संघाचा अपवाद बघायचा कोणताही संघ आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवू शकला नाहीये. 19 धावा 11. शेवटचा चेंडू. ओ फायनल डिलिव्हरी ऑफ द यस इट इज फिंगर गोज बॅम्पर. 1 more विकेट गोज डाऊन. दुसरा धक्का यायला पाहायला मिळतोय, तोही लेग बिफोरच्या माध्यमातून. 11 वरती 2 षटकांची सांगता झाली. 38 धावांचा लक्षाचा पाठला करायचा आहे. कमी स्कोरिंग मध्ये सामने नेहमी चांगले होतात. आता समीकरण वेगानं वाढणार. 38 धावांचा पाठला करायचा आहे. 11 धावा दापलकावरती 2 षटकांची सांगता. येणारे चेंडू 18 आणि गरती 27 धावांची. मजा आहे सामन्यामध्ये. डीज आहे.
मध्ये 7 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धाबा, एकूण धावसंख्या 11 आणि एका दोन षटकांची सांगता आली. पंच आम्हाला सांगतात की फिल्डिंग लावायची आहे, कारण आमच्याकडे वेळेचं फार यावेळी मात्र वेळेचं बंधन असणार तुम्हाला. देर इज अ टाइम रिस्ट्रिक्शन, सो आय काइंडली रिक्वेस्ट टू बोथ द कॅप्टन्स प्लीज स्टार्ट द मॅच इमिजिएटली ना विदाउट वेस्टिंग टायमिंग. येणारे चेंडू आता मात्र असणार ते 18 आणि करे ती 27 धाबांची. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य आमचे नारायण शेठ भोईर, सन्मान्य कारुराम शेठ भोईर, सन्मान्य हरिचंद्र शेठ भोईर, सन्मान्य भूषण शेठ भोईर, सन्मान्य आशुतोष शेठ भोईर आणि संपूर्ण आमचा भोईर परिवार आणि ग्रामस्थ मंडळ दैसर यांच्यामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. मजा येईल सामन्यामध्ये. येणारे चेंडू 18 आणि 27 धाबांची गरज आहे, कारण आतापर्यंत 2 षटकांचा यावेळी खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धाबा आणि P2 मध्ये आल्या ते 4 धाबा. 2 गडी बाद झाल्या. जिंकण्यासाठी खिडकाली संघ संघर्ष करतोय आणि तेवढा संघर्ष नागाव संघाला देखील करावा लागतो मैदानावरती. दोन्ही दैसर संघ या स्पर्धेत बाहेर फेकले गेले आहेत. नागाव संघ स्थानीय संघ आहे, एवढ्याच्या हक्कावरती हा गाव आहे, त्यामुळे संपूर्ण नागाव गाव इथे आलाय हा सामना पाहण्यासाठी. बघायचं आहे घरेलू मैदानावरती, होम ग्राउंडवरती, 40+ मैदानावरती नागाव संघ काय परफॉर्मन्स दाखवत आणि खिडकाली संघ ज्याचा मी उल्लेख केला होता एक चांगला दादा संघ आहे. बघायचं नागाव संघाला किती फाईट करणार. येणारे चेंडू 18 आणि गरज 27 धाबांची. टायमिंग विदाऊट वेस्ट करू नका प्लीज. तुमची टीम मीटिंग झाली तर सातत्याने चेंजेस करू नका प्लीज, कारण आता एक सामन्याचा रिदम असतो मित्रांनो, तो रिदम तोडू नका. चला सामन्यात सुरुवात करा. 18 चेंडू 27 धाबांची गरज. दोन्ही संघांना भोईर परिवारकडनं हार्दिक शुभेच्छा. 18 चेंडू 27 धाबा. अशोक आतापर्यंत 3 सामने पाहिले, 3ही सामने एकतर्फी झालेत. 21 सामन्यामध्ये मजा आली नाहीये, रंगत निर्माण झाली नाहीये. मात्र असं वाटतंय की हा सामना फाईट होणार, कारण खिडकाली संघ फार मोठा आहे आणि तेवढ्याच ताकदीचा आणि मोठा संघ आपण पाहतोय तो नागाव संघ. यांच्यात फाईट होते. गोलंदाज तयार. अनिल म्हात्रे आले, ऑन साइडला ड्राईव्ह केला, लॉंगाला चेंडू बॅकअप जाते ऑन ट्रॅकच्या माध्यमातून आणि मिळणार ते एकच धाव. तेजस ठाकूर आलाय चेंडूला बॅकअप करत असताना एकच धाव मिळणार. धावसंख्येमध्ये आकार येतोय. येणारे चेंडू आता होणार ते धावसंख्या 12 आणि गडी बाद झाले ते 2. 30 चेंडू मार्गस्थ असताना जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात ऐकतात, स्वागत आहे तुमचं. प्रकाश जोतारी नाईट क्रिकेट स्पर्धा वर्ष दुसरं गावदेव क्रिकेट संघ दैसर आयोजित स्वर्गवासी रामदास स्मृती चषक 2025 पर्व आपण पाहतोय. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. येणारे चेंडू आता मात्र असणार ते 17 आणि गरज आहे ती मात्र मोठ्या धाबांची. स्ट्रायकरला फलंदाज रोहित आलाय. येणारे चेंडू आता मात्र अशोक आम्हाला सांगतील 17 चेंडू आणि 26 धाबांची गरज आहे. नेट टू नेट फाईट सामना होणार. या सामना कोण जिंकणार ह्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. सामना कोण जिंकणार हे महत्वाचं नाहीये, सामना कसा होणार हे फार महत्वाचं आहे. मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाज तयार, फलंदाज देखील तयार. ओ चेंडूला ड्राईव्ह दिशा गेली, एज लागली, चेंडू मागे निघून गेलाय. दरम्यान याच्यामध्ये चांगलं बॅकअप होतं. थँक्यू अभिक. ऋतिक माते चेंडूला बॅकअप देतोय. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न. यस, यावेळी मात्र प्रचंड प्रेशर केलंय. 2 धाबा घेतल्यात मैदानावरती आणि निश्चित 2 धाबा वाढवून यश आपल्याला गोलंदाजाला. येणारे चेंडू आता मात्र समीकरण असणार आहे. येणारे चेंडू 16 आणि गरज असणार आहे 24 धाबांची. नेट टू नेट फाईट सामना अशोक पाहायला मिळणार, कारण ज्यामध्ये दोन्ही संघाचा खेळ आहे. नागाव संघाला सामना जिंकायचा आहे. खिडकाली संघात धावसंख्या कमी झाली आणि कमी धावसंख्या देणार स्कोर थांबवायचा आहे, त्यामुळे त्यांचे शर्तीचे प्रयत्न आहेत आणि नागाव संघ देखील कसोशीने प्रयत्न करतोय. दोन्ही संघ जीवाचे रान करतात हा सामना जिंकण्यासाठी. उरते विकेट. लवकर फटका खेचला. चेंडू मात्र बॅटच्या पाट्यात व्यवस्थित आला नाही. चेंडू ट्रॅव्हल झालाय एक्झॅक्टली बॅस्कॉस केलं रिझनला. तेजस चेंडूला बॅकअप देतोय. एकच धाव मिळणार. गुड फिल्डिंग. धावा होतात मैदानावरती. क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे, गोलंदाजी देखील चांगलं आहे, वातावरण देखील चांगलं आहे, स्पर्धा देखील चांगली आहे आणि सामना देखील चांगला आहे मैदानावरती. मजा येईल. धावसंख्या धाबा कधी 15, गडी बाद झाले ते 2. डगआउट मध्ये अजूनही चिंतेचं सावट. हा डगआउट स्क्रीनवरती बघू शकाल आपण. अजूनही देखील चिंतेचं सावट आहे. तिथे लहान मुलं देखील एन्जॉय करत असताना या स्पर्धेला जे उद्याचं भारताचं पुढचं भविष्य आहे. 15 धाबा 2 बास्ती आपण पाहतोय. एकंदरीत 15 चेंडूचा खेळ संपलाय. 15 चेंडू धाबा झाले त्या 15 आणि बनवायचे 15 चेंडू मध्ये आता मात्र 23 धाबा कुटायच्या आहेत. 15 चेंडू मध्ये 15 झाल्यात आणि 15 चेंडू 23 कुटायचे आहेत. ऍडव्हान्टेज दोन्ही संघाकडे तर लक्ष लागले आहेत सामन्याकडे. मजा येईल सामन्यामध्ये. ऑन साइडला खेचलाय फटका. याली मात्र स्वीप करत असताना चढपणी सरकलाय. एकच जमेला. तेजस आला तिसऱ्यांदा. ओ व्हॉट अ थ्रो. ब्युटिफुल थ्रो फ्रॉम द बाउंड्री लाईन. त्याने एक्झॅक्टली विकेट किपरच्या जवळ दिला, एक्झॅक्टली स्टंपवरती आणि मिळणार ते एकच धाव.
प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू मेंदूला सुन्न करणार, प्रत्येक चेंडू थंडीमध्ये आता मात्र उब देणार आणि प्रत्येक चेंडू तुमचं लक्ष या लक्ष्यमध्ये लढतीकडे खेचणार. कारण सामना आता रंगात येतोय, सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. कारण मागचे 3 सामने एकतर्फी झाले आहेत आणि मी मगाशी देखील म्हटलं होतं एकतर्फी सामने आम्हाला आवडत नाहीयेत. हा सामना फाईट होणार. खिडकाली संघ जीवाचं रान करतोय आणि तेवढ्याच ताकदीनं नागाव संघ हा सामना जिंकण्यासाठी शिरकाव करतोय. बघायचं कोण कोणाला थांबवणार. गुड बॅटल. लवकर चेंडू अटेम्प्ट केलाय, यावेळी मात्र स्लॉग करत असताना चेंडू पुढे सरकलाय त्याच्या वाक्यामध्ये. यस इट इज. मोठा धक्का मैदानावरती. खूप तेजसने झेल टिपला. तेजसकडे 5व्यांदा चेंडू गेलाय आणि मोठा सेलिब्रेशन. व्हॉट अ सेलिब्रेशन ऑन स्क्रीन बोर्ड. 1 more wicket goes down. Wicket number 4 goes down. न्यू बॅट्समॅन इन ॲट नंबर 5 वरती जात असताना बघायचं बंटीकडे भरपूर अपेक्षा असणार आहेत. मी मगाशीच सांगितलं अशोक की देसर दोन्ही संघ या स्पर्धेतनं बाहेर फेकले गेले आहेत. नागाव संघ स्थानीय संघ आहे, एका हक्केच्या वरती गावावर असलेलं हे गाव आहे. त्याला भरपूर पाठीरेखे संघाचे आहेत. त्याला बघायचं आता सामना कोण जिंकणार. 13 चेंडू आणि गऱ्याती 22 धावांची. आता सामना रंगात येणार. येणारा चेंडू फार महत्वाचा आहे. जर येणारा चेंडू चौकार षटकार आला तर सामना बॅलन्स होईल. जर सिंगल डबल आले तर मात्र खिडकाली संघ कमबॅक करू शकेल या मैदानावरती. येणारे चेंडू 13 आणि 22 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. चांगला सामना रंगतोय मैदानावर. लवकर चेंडू खेचलाय. उंची जास्त, लांबी जास्त, फ्लॅट स्ट्रोक. यस इट इज. पंचांचा इशारा येतोय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर चेंडू भिरकावून दिलाय. बघायचं यश षटकार. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. बघा कसा फटका खेचला आहे. मगाशी डीजे मास्टरनं गाणं वाजवलं बचना ये हसीनो आणि आता वाजवलंय बाप तो बाप रहेगा. हे गाणं होतं बंटीसाठी. कारण बंटी खरोखरच खूप चांगली पंच करतोय. त्यानं आलेला षटकार मारलाय. ज्या 3रा फलंदाज ठरलाय ज्यानं षटकार इनिंगची सुरुवात केली. आता चेंडू राहिल्यात ते 12 आणि गऱ्याती 16 धावांची. कुठेही जाऊ नका. लक्ष भेटते तुमचं. या लक्ष भेटलं सामना फार चांगला होईल. तुमचा पैसा बसवलेल. 12 चेंडू 16 धाबा. थरार क्रिकेटचा. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. चंद्र आहे अगदी आपल्या डोक्यावरती. शांत चंद्र, शीतल चंद्र. मात्र सामना शांत नाही. आता सामन्यामध्ये आग लागणार. डगआउटमध्ये अजूनही शांतता आहे. प्रेक्षकांमध्ये चर्चा होते. क्रीडा समीक्षक चर्चा करतात की सामना कोण जिंकणार, सामना कोणाच्या बाजूला कौल देणार. ड्रिंक स्टॉली मैदानावरती गेली आणि ती बाहेर देखील आली. आता समीकरण रंगणार. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. विकेटचा विचार करूया आपण. जेव्हा फलंदाजी केली ती मात्र खिडकाली संघानं तो संघ ऑल आउट झालाय. म्हणजे 10 गडी त्यांचे बाद झालेत आणि बघायचे या संघाचे गडी बाद झालेत ते आतापर्यंत 3. त्यावेळी 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. जर हा सामना टाय झाला तर तुम्हाला पहिल्यांदा कल्याण डोंबिवलीच्या नियमानुसार आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या या असोसिएशनच्या नियमानुसार पहिल्या विकेटचा विचार केला जाईल. नंतर मात्र टॉसचा. यस तेजसने जी कॅच पकडलेली तेजसने त्यासाठी दीपक पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा आहे. या मॅच नंतर तेजस पाटील घेऊन जाते. इट्स ओ टू कॉम्बो. यस तेजस आला मैदानावरती. 12 चेंडू 16 धावांची गरज. बघायचे कमबॅक कोणता संघ करा मैदानावरती. एका षटकाराने सामन्यात मात्र आग लावली आणि सामना उचलून धरला नागाव संघानं. आणि बघायचं किती फाईट करणार खिडकाली संघ. 37 धावा काढून अलर्ट झालाय. 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू 16 धावा. प्रेक्षकांच्या डोळ्यांचा मात्र आता निश्चित पारणं फेडणारा सामना. चांगला सामना पाहायला मिळतोय. 3 सामने एकतर्फी. 4था सामना फार चांगला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हा 3रा सामना स्पर्धेचा. ओ कट केलाय. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. आत तिथे गली मध्ये
ऋतिक तिथे होता, एकच धाव मिळणार, एका धावेनं फारसा फरक पडणार नाही. यस इट इज येणार चेंडू आता मात्र 11 आणि गरज होती 15 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू असंख्य प्रश्न विचारतोय, प्रत्येक चेंडू नागाव संघाचा कॉन्फिडन्स वाढवतोय आणि प्रत्येक चेंडू मध्ये खिडकाळी संघ शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही संघाची ताकद तेवढीच आहे, दोन्ही संघाने कसोशीने प्रयत्न केलेत आणि दोन्ही संघ जीवाचा रान करतात सामना जिंकण्यासाठी. कारण सामना महत्वाचा आहे, स्पर्धा महत्वाची आहे, सामना फार महत्वाचा आहे. त्याला बघायचं कोणता संघ जिंकणार. येणारे चेंडू 11 आणि गरज 15 धावांची. आता मात्र सामन्यामध्ये आग लागणार, प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करणार आणि या थंडीमध्ये सामना तुम्हाला ऊब देणार. गोलंदाज तयार, वेगवान जलद गोलंदाज तयार होतोय. सागला फळा उजव्या हाताचा उडते विकेट. ओ याली शॉट आपल्या चेंडू ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न नाही जमला, कनेक्टिव्ह वेळ नाहीये, मिळणार ती फक्त एकच धाव. एका धावेने फलंदाजानं क्षेत्ररक्षण मात्र बिझी ठेवलंय आणि सामना देखील पुढे येण्याचं कार्य केलं जात आहे. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि समीकरण होते ते 14 धावांचं. समीकरण होतं 13 चेंडू 22 धावा, 12 चेंडू 16 धावा, 11 चेंडू 15 धावा, 10 चेंडू 14 धावा. आता समीकरण उरले 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. येणारे चेंडू सामन्याला कलाटणी देतील, येणारी विकेट सामन्यामध्ये कमबॅक करून देतील आणि एखादा चौकार षटकार सामन्याला खुले देखील करू शकेल. काय घडणार हे सांगणं मात्र कठीण झालंय. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. उरते विकेट, लवकर चेंडूला अटॅम्प्ट केलंय, लॉंगाच्या डोक्यावर फेकून देखील दिलाय. शतकच्या जज करतोय मात्र त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय. दॅट्स अ 6. मोठी देसाईचे नामवंत पुरस्कर्ते उद्योगपती जगदीश म्हात्रे साहेब यांना विनंती करेन की आपण मंचावरती, पण आज रियांश 11 या नावाने आपल्याला जयवंतमान मोठी देसाई संघ पाहायला मिळणार आहे. तेजस म्हात्रे यांनी पुरस्कृत केलाय. सो तेजस म्हात्रे आपण आला असाल तर आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. तेजसच्या बॅटमध्ये गेला झणझणीत षटकार पाहायला मिळाला. या षटकार सामन्याला कलाटे देते. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज ती 8 धावांची. सामना शेवटच्या टप्प्यात आलाय. मागचे 2 षटकार सामन्याला मात्र कलाटणी देऊन गेले आणि सामन्यामध्ये वेगानं शिरकाव करतोय नागाव संघ. उरते विकेट. ओ चेंडूला वेल लॅप जाऊ दिला, प्रेशर ऑन द बॉलर. एखादा षटकारांत गोलंदाज प्रेशर मध्ये येतो, हो निश्चित येतो मैदानावरती, कारण या क्षणाला थोडंसं दडपण आहे आणि ते दडपण मध्ये झुंगारायचं आहे ते मात्र गोलंदाजाला. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज ती 7 धावांची. सामना कुठून कसा आला, 13 चेंडू 22 धावांची गरज असताना सामना आता येऊन राहिलाय तो मात्र येणारे चेंडू 9 आणि गरज ती फक्त 7 धावांची. ओ याली स्कूप करायचा प्रयत्न, एक वेगळ्या शैलीतनं केल्याचा प्रयत्न होता. याली स्लॉक स्लिप करायचा होता आणि फलंदाज बघायचं पंचांकडं अपील मागितलंय आणि फलंदाज बाद झालाय. एक लक्षात असू द्या, फलंदाज बाद झाल्यानंतर पंच कधीही हात वर करत नाहीये, हा नियम आहे. लक्षात असू दे तुमच्या, त्याला पंचांच्या इशाऱ्याची वाट बघत जाऊ नका. जेव्हा तुम्ही क्लीन बोल्ड होणार तेव्हा पंच हात वरती करत नाहीये, हा देखील क्रिकेटचा नियम आहे. फलंदाज बाद. येणारे चेंडू आता मात्र असणार आहेत ते 8 आणि गरज ती 7 धावांची. व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर अँड यू आर वॉचिंग थ्रिलिंग मॅच. सामना रंगात आलाय कारण सामना शेवटच्या टप्प्यात आता मात्र दोन्ही संघ कडबी झुंज देतात. मी मगाशीच म्हटलं होतं की यावेळी या सामना फार महत्वाचा होईल आणि सामना होतोय मैदानावरती. मागचे 2 षटकार सामन्याला कलाटे देऊन गेले, कारण 13 चेंडू 22 धावांच्या समय होता तेव्हा षटकार आला आणि सामना 12 चेंडू 16 वरती येऊन थांबला. आता समीकरण उरलंय. येणारे चेंडू मात्र 8 आणि गरज असणार ती 7 धावांची. नेट टू नेट सामना, नेट टू नेट फाईट सामना पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सामना इक्वल आहे, सामना बॅलन्स आहे आणि नवीन फलंदाज इनेट नंबर वरती 6 वरती आलाय तो फलंदाज सोनू पाटील. बघा सोनू पाटील किती साथ देणार. बंटी अजूनही मैदानावरती, बंटी पाटील अजून आहे, ज्याने गेले षटकार मारला त्या बंटीने मात्र सामन्याला कमबॅक करून दिलाय. बघायचं गोलंदाजाचं कौतुक करेन. षटकार मारलं, एवढं सुंदर कमबॅक केलं गोलंदाजानं, त्याचं देखील कौतुक झालं पाहिजे. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 7 धावांची. या षटकातील 2 चेंडू सामन्याचा बिमोड करतील आणि याच 2 चेंडूवरती सामन्याचं भवितव्य. ओ लवकर केलाय फलंदाज, बॅटचा बेस लवकर ओपन केलाय. याले मध्ये चेंडू बीट करत असताना गुड लाईन विथ अ गुड लाईन आणि फलंदाज मात्र बीट केलाय. समीकरण आता पुन्हा बदललंय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती 7 धावांची. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. कोणी विचार केलाय नव्हता अडतीस धावांवरती एवढा सामना गरम होईल आणि सामना शेवटच्या टप्प्यात येईल. कोणी विचार देखील केला होता. हो सामना झालाय मैदानावरती. 7 चेंडू 7 धावा. व्हॉट अ बॅटर. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. फंटास्टिक मॅच. उरते विकेट. फायनल डिलिव्हरी. यस इट इज. हा देखील चेंडू डॉट केल्यामध्ये होती. याला मात्र गुड लाईन विथ द राईट डायरेक्शन आणि षटकाची झाली सांगता. किती सुंदर कमबॅक केलं एका षटकारानंतर. आता इक्वेलेशन राहिलंय. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 7 धावांची. यस डीज आहे.
8 चेंडू 7 धावा, 7 चेंडू 7 धावा आणि ते समीकरण उरलंय 7 चेंडू 6 धावा. सामना लगेच फिलअप करायचं प्लीज महेश पाटील, कारण सामन्याला विलंब होतोय. आयोजकांच्या सूचना आहेत आमच्यापर्यंत. सामन्याचा रिदम आहे, प्लीज तो तोडू नका. वेळ घ्या, मीटिंग घ्या, मात्र मीटिंग संपल्यानंतर पुन्हा एकत्र येऊ नका. 7 चेंडू आणि गरती 7 धावांची. सुयोग वरती दिलाय भविष्य या स्पर्धेचं. बघायचंय सुयोग भरपूर वेळा सुयोगला मी पाहिलंय प्रचंड प्रेशर मध्ये गोलंदाजी करत असताना असे भरपूर सामने सुयोगनं आपल्या संघाला जिंकून दिलेत. मात्र बंटीला देखील विसरता कामा नाहीये. ज्या बंटीने गेल्या प्रहारी फलंदाजी केली, षटकार इनिंगची सुरुवात केली, तो बंटी अजूनही मैदानावरती आहे हे विसरता कामा नाहीये. कुठेही जाऊ नका. 5 राही स्पर्धा आणि काय सामना रंगतोय. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय आणि बघायचा सामना कोण जिंकणार. 7 चेंडू 7 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय सामना रंगला माहिती होती. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. लवकर बॅटचा फेस ओपन केलाय. यास पंचांचा वाईटचा इशारा येतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर झाला आणि ही चर्चा पंचाने केली आणि पंचाने सांगितलं इट्स अ वाईट. धावसंख्येला आकार येणार. आता इक्वेशन सेम राहिलंय. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एखादी विकेट खिडकाली संघाला कमबॅक करून देईल, एखादा षटकार या सामन्याचा बिमोड करेल. बघायचंय 7 चेंडू 6 धावांची गरज. लवकर चेंडू खेळलाय. एकदा मिळणार, 2 धाब्याचा प्रयत्न असणार आहे. तिथे पोहोचलाय, चेंडूला उचलेल तोपर्यंत मात्र एकच धाव. राम तिथे फार वेगाने गेलाय. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज आहे ती 5 धावांची. अशोक किती सामना रंगलाय बघा. 38 धावांवरती सामना एवढा फाईट होईल वाटलं नव्हतं, मात्र झालाय सामना फाईट. कारण खिडकाली संघ 37 धावसे किती ऑल आउट झाला आणि काय सामना रंगवला मात्र होती. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे ती 5 धावांची. असेच सामने प्रेक्षकांना आवडत असतात आणि पैसा वसूल सामना. बघायचं या सामन्यामध्ये खिडकाली संघ जिंकणार, महेश पाटीलच्या संघनायकामध्ये हा संघ विजय पताका फडकवणार की नागाव संघ आपल्या घरच्या मैदानात सामना जिंकणार. वरती विकेट, लेफ्ट राऊंड विकेट, माफ करा, एज लागली. विकेट किपर पुढे सरकलाय. ओ माय गॉड, महेश स्वतः संघाचा संघनायक ही चूक करतोय. जर सेनापती चुकत असेल तर मग आता काय, हे देखील प्रश्न विचारला जाईल मैदानावरती. प्रेशर मध्ये चुका होतात अशोक, आपण नेहमी पाहतोय. येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ती 4 धावांची. 3 धावा जरी काढल्या यावेळी मात्र 3 धावा जरी काढल्या नागाव संघानं तरी नागाव संघाचा विजय होईल. कारण गडी बाद झाले, ते ऑल आउट झाले खिडकाली संघ. त्यांचे 10 गडी बाद झाले होते, त्यामुळे 3 धावांचे देखील ऍडव्हान्टेज असणार आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. नेट टू नेट फाईट सामना. प्रत्येक चेंडूवरती नवीन समीकरण मदती पाहायला मिळते आहे. ओ लवकर केलाय फलंदाज, बीट केलंय. फुटबॉलचा वापर नाहीये, हाता मात्र कठीण आहे. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे ती 4 धावांची. याला म्हणतात सामना, याला म्हणतात फाईट, याला म्हणतात युद्ध आणि याला म्हणतात लढाई. काही सामना रंगला माहिती, अस्तित्वाची लढाई बनलाय हा सामना माहिती. 3 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावांची. लाजवाब सामना. ओ यावेळी भूल करत असताना शॉट आपल्या चेंडू आणि सामना जिंकून दिलाय तो फलंदाज बंटीनं. मी बंटीचा उल्लेख केला होता. ज्या बंटीने षटकाराने सुरुवात केली त्या बंटीने सामन्याला फिनिश केलंय. वेल फिनिश फ्रॉम द बंटी आणि सामना जिंकलाय नागाव संघानं. हार्दिक 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 अभिनंदन. आताच बंटीचा झेल सोडला महेशनं आणि त्या झेलची किंमत मोजावी लागली. त्यावेळी चुका जर केल्या शेवटच्या टप्प्यात तर मात्र नाही जमणार आणि तेच झालं. वेल फाईट खिडकाली टीम. 38 धावांवरती सामना एवढा फाईट केलात हा देखील तुमचा विजय आहे. मात्र इथे विजय ठरलाय तो मात्र इथे मैदानातील नागाव संघ. हार्दिक अभिनंदन. येस, मॅन ऑफ द मॅच ची घोषणा आपण लगेच करूया. रोहित पाटील 2 षटकं 4 गडी बाद केले, त्यानं 11 धावा फक्त दिल्या. तो ठरलाय सामन्याचा. रोहित पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच समान करे. हार्ड लक महेश, चांगला सामना केलात. 38 धावा कुटण्यासाठी जर सामना शेवटच्या षटकापर्यंत आलाय हा देखील तुमचा विजयच आहे. मग ते विजय झाला इथे नागाव संघ. हार्दिक अभिनंदन. गुड फाईट खिडकाली टीम. हार्ड लक. चला, मोठी देसाई संघ इन ऍक्शन मध्ये आणि पडले संघ. मोठा सामना. कुठेही जाऊ नका मित्रांनो, मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करूया. चला, या आपण विशाल पाटील यांना आपण आमंत्रित करूया पुढच्या सामन्यासाठी. थँक्यू सो मच.
2000